गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयति गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा दरुणविन्दफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दु नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 10व्या अध्यायाचं पठण केलेलं होतं आणि काल आपण गोदान कसं करावं किंवा गोदानाचा प्रकार पूर्णतः बघितलेला होता. आता तिथून पुढची कथा आपण 11व्या अध्यायामध्ये बघणार आहोत. तर चला आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. दशमाध्याया माझी वहिला गोदानाचा प्रकार कथिला. आता ब्राह्मण पूजेचा भला प्रकार सर्व सांगतो. तरी तुम्ही श्रोती सतत सावध असावे श्रवणार्थ. क्षीराब्धितनया श्री विष्णू व्रत जोडून हस्त विनविके. अहो स्वामी पूर्वी आपण स्वर्गेच्छो नरी यथा विधान. अधिक मासी विप्रपूजन करावे ऐसे कथियेले. तरी तो विप्र असावा केवी तयाची पूजा कैसी करावी. आणि तिये पासून मानवा बरवी कोणती फलप्राप्ती होय. हे मज सांगिजे समस्त ऐसे लक्ष्मीचे ऐकून भाषित. श्री विष्णू म्हणे गे प्रिये यथार्थ सांगतो संपूर्ण ऐकपा. तप अहिंसा सत्यवचन अनुदिनी षटकर्माचरण आणि सर्व कर्मे कलालोपाविण. करीतो ब्राह्मण योग्य होय. तयासी अधिक मासी अनुदिनी गंधाक्षता पुष्प धूप दीपांनी नानोपहार भक्ष्य भोज्य आणि तांबूलादिकांनी पूजावे. आणि सर्व लक्षण संयुक्त असून
जो सर्व शास्त्र पारंगत सुज्ञ मत्पर सद्भक्ती जाणता पूर्ण शांत दांत साचार तेवीच जो लोभरहित इतिहास पुराणज्ञ यथार्थ तया लागेच अधिक मासात विशेषे करून पूजावे काकी पुराण वक्ता ब्राह्मण हरिरूपची असे आपण तयासी पूजूनी देता दान अनंत फल प्राप्त होय जो भक्तीने पुराणार्थ जाणूनी आत्मार्थ आणि परार्थ निरंतर कधी तो यथार्थ श्री हरीच जाणपा पुराण वक्ता जो ब्राह्मण तो व्यासरूपी हरीचा आपण तयाची भक्ती करिता अनुदिन गंगा स्नान फल लाभे संसार सागर मग्न जनांसी जो पुराण धर्म निवेदनेसी उद्धरितो पै क्षण मात्रेसी तो श्री हरीच साचार म्हणून अधिक मासा माझी सत कोणत्याही निर्मळ उदकात स्नान करोनी पुराण वक्त्याप्रत भगवत बुद्धीने पूजावे अधिक मासा माझी एक पुराण ज्ञासी सेविता देख प्रयाग स्नानाहुनी अधिक पुण्य निशंक लाभते अधिक मास कथा जेथ नित्य नेमे वर्णिल्या जात तेथ श्री हरी तुळसी सहित आणि तीर्थे समस्त वसताती पुराणज्ञ सुपात्रा विषयी भक्ती उपजे जयांच्या हृदयी तेच धन्य त्रैलोक्या ठाई पुनरपि नाही जन्मतया आता तू पात्र म्हणसी कोण तरी सांगतो करी श्रवण केवळ तपेकी विद्ये करून पात्रता पूर्ण नव्हेची वेदवेत्ता द्विज पात्र किंचित तपेळ तो ही स्वल्पची निश्चित ऐसे एकांगी पात्र भूत असती बहुत पृथ्वीवरी परी तपाचरण आणि सत्य जया ठाई वसती नित्य तोची त्रैलोकी कृतकृत्य पात्र स्तुत्य जाणिजे आणि सर्व पात्रांमाजी पवित्र तोची जाण परमोत्तम पात्र की जयाच्या उदरी अपवित्र शूद्रांना नाही प्रवेशले प्रतिग्रहार्थ समर्थ असोन जो विप्र न घे कदापि दान तळे दान दीधल्या विण बहुदान पुण्य तया होय विद्या तपोहीन ब्राह्मणे प्रतिग्रह कदापि न च घेणे घेता दात्या सहतक्षणे अधपतन होय तया आणि जयाचे मन नाही तुष्ट तो सर्वदा भोगितो कष्ट आणि सकळ त्रैलोक्यामाजी नष्ट ऐसा ही स्पष्ट गणिजे तो आणि स्वये अकिंचन असोन सर्वत्र जयाचे संतुष्ट मन तो विप्र सर्वदा सुख संपूर्ण भोगितो जाण निश्चये यथा लाभ संतुष्ट चित्त शांत दांत भूत दयावंत ऐसे ब्राह्मण जे का संत तया मी सतत वंदितो जे संतांहुनी अन्य मानव सुवल्पतपे पावले देह भाव तयांचे अर्चन दर्शनादी सर्व असे वाव निश्चये आत्मशुद्ध्यर्थ महातीर्थे आणि चांद्रायणादी तपोव्रते बहु असती परिते निरुते कालांतरे फल देते आणि साधू जन जे तत्काळ दर्शन मात्रे करीती निर्मळ म्हणून सर्वा सोडून केवळ सज्जनचे उपासावे भेद द्रष्टे जन सतत सूर्य चंद्रादी दैवते उपासित परिती तयांच्या पापशमनार्थ नव्हेत समर्थ कदापि आणि सदविप्र ते तो क्षणसेवेने पुनीत करीती सेवकांकारणे म्हणून साक्षेपे भक्तिभावाने साधु विप्रची सेवा वा त्रिदोष दूषित देहा ठाई जयांची आत्मबुद्धी राही ग्रहणादी पर्व कालाविषयी की क्षेत्राविषयी पुण्यबुद्धी की जलाविषयी तीर्थबुद्धी परी साधू जनांविषयी त्रिशुद्धी जयाची न हो तैशी सुधी तो नर खरची जाणावा जयांच्या हृदयी स्वानंदानुभव आणि सर्वदा असे श्री केशव तेवीच सर्वत्र समभाव ऐसे भूदेव संतजे ते लोकानुग्रह करते असत म्हणून केवळ लोकांप्रत स्वपादल जे पवित्र करीत मेदिनी सतत फिरताती दर्शन स्पर्शनाधिके निगुती सकळ जना पवित्र करीती ऐसी क्षेत्रे तीर्थे दैवते अति मेदिनी वरुती आहेत परीती हळूहळू कालांतरे पवित्र करीती गे ममदारे आणि सदविप्र ते तो निर्धारे दर्शन मात्रे तत्काळ ऐसा साधू विप्रांचा स्वभाव काय वर्णुगे त्यांचा प्रभाव तै मजदी धले वैभव म्हणून केशव मी झालो सकळ प्राण्यांमाजी ब्राह्मण जन्म मात्रेची अतिश्रियान आणि तपोविद्या सद्भक्तिमान झालिया मग काय वर्णू ब्राह्मणापेक्षा अन्य मज काही हे चतुर्भुज रूप ही प्रिय नाही सर्वदेवमयी मी शेषशायी तैसाची विप्रही वेदमय
परी दुष्प्राज्ञ मूर्खते हे नेणुनी गुरु विप्र आत्मा मी या लागुनी अर्चादी विषयी भेद बुद्धी होऊने अवमानिती साचार आणि सदविप्रते तो आत्मार्थ हे चराचर विश्व समस्त मद्रूपची आहे सतत ऐसे चित्तांत भाविती सत्स्वरूप दिव्य ज्ञानेसी निश्चये धरती तैसेची मानसी म्हणून सदविप्रते मजसी आवडती जाण इंद्रे या लागीच विभूत जनांनी इतर सकळ कल्पना टाकुनी नित्य शुद्ध चित्ते करुनी विप्रर्षी लागुनी पूजावे प्राणप्रिये बहु सांगू काय ऐसा पूजता सदविप्रवर्य त्रिभुवन पूजले ऐसे होय निसंशय जाण तू परिब्रह्मस्वाचा अपहार कदापि कोणी न कीजे साचार कारण ते बहु भयंकर आणि दुर्जर असे पै सर्व भक्षक आहे कृशान परित्यान झिरे ते अणुप्रमाण मग ईश्वर मानिया राजा लागुन कोठुनिया जिरेल हालाहल विषाहुनहि देख ब्रह्मस्वरूप विष अधिक मंत्रौषधी योगे विषे सकळिक तत्क्षणे निशंक नासती परिब्रह्मस्वरूप विषाची शांती कवण्याही योगे नभे निश्चिती यास्तव हालाहल निरुती विषची नाही मानित विषते भक्षण कर्त्यासची मारिते ब्रह्मस्व हे तो कुलसंहारिते तैसेची अग्नी होऊनही निरुते प्रखरे असे ब्रह्मस्व उदके पावक होय शांत ब्रह्मस्व समूळ कुळ जाळित म्हणून कांते ब्रह्मस्वा प्रतकदा कोणी न हारावे अज्ञाने घडता ब्रह्मस्व हरण त्रिपुरुषा होय अधपतन बुद्धिपूर्वक ते करिता जाण पत्नी पडती एकविस जे ऐश्वर्य मदोन्मत्त भुलती महामूर्ख विचार न करीती तेन मानिता निरयाची भीती ब्रह्मस्व हरिती बलात्कारे परिजिया विप्राचे वृत्ती हरण जाहले दयाने करिता रुदन नेत्राश्रुबिंदूंनी रजकण भूमीचे जतुके भिजतात तितुके संवत्सर पर्यंत ते भूप आणि दयांचे दूत कुंभीपाक नरकी सतत राहती पचत निश्चये आणि स्वयं दत्त किंवा परदत्त ब्राह्मणाची वृत्ती जे हरित ते 60 सहस्र वर्षे विष्ठेत कृमी होऊन निराहताती आणि जे नृप घेते विप्रांचे धन ते सर्वत्र पराभव पावून अल्पायु राज्य भ्रष्ट होऊन दुःखे भोगिती सर्वदा ऐसे विप्रधन भयंकर अति म्हणून प्रिये मम जनां प्रती सांगतो की ब्रह्मस्वाची निरुती कल्पांती ही न शिवावे जरी ब्राह्मणे स्वापराध केला की तो मारित किंवा शापित असला तरी तयासी द्रोह वहिला नच कीजे मत्पुरुषी जसा मी अनुदिन ब्राह्मणासी स्तवितो वंदितो भक्तिभावेसी तेवीच माझी याजनी ही त्यांसी प्रेम भावेसी वंदावे हे मम आज्ञा पाळिजे सकळ याहूनी अन्यथा जो वर्तेल तया साक्षात घननीळ दंडेल तत्काळ निश्चये ज्ञानी किंवा अज्ञानी करून घडले असता ब्रह्मस्व हरण नृगराजा परी तत्क्षण अधपतन प्राप्त होय एके समयी कृष्णसुत प्रद्युम्न सांबादिक समस्त एकत्र मिळून विहारार्थ उपवना माझी पावले ते बहुत वेळवरी क्रीडा केल्या नाना परी स्वेद सुटला सर्व शरीरी तृषाक्रांत जाहले उदका लागे फिरत फिरत पावले निरुदक कूपाप्रत आता पाहता सरठ अद्भुत पर्वता ऐसा देखिला तदर्थ कृपाळी होऊन उद्धरणार्थ केला यज्ञ चर्मपाशी तया बांधून वरी ओढू लागले परी तो सरठ जड बहुत बाळांचे बळ चाले ना तेथ मग जाऊन या श्रीकृष्णाप्रत सर्व वृत्तांत कथियेला तेव्हा तो श्रीचक्रपाणी कूपासन्निध आला धावुनी सवेची वामहस्ते करुनी सरठ वरती काढिला तैतो कृष्ण स्पर्शे तत्क्षण सरठ स्वरूप टाकून तप्त सुवर्ण समान वर्ण दिव्य पुरुष जाहला मस्तक ठेवूनी कृष्ण चरणी उभा राहिला हस्त जोडूनी तया पाहता सर्वांचे मनी आश्चर्य बहुत जाहले मग त्या दिव्य पुरुषा लागून श्रीकृष्ण म्हणे गा तू कोण तुझही दशा काय म्हणून लाभली होती सांग मज ऐसे श्रीकृष्णाचे भाषित ऐकूनी तो पुरुष बोलत
देवा तू सर्व भूतात्मा यथार्थ सर्व वित्ता आहेसी तथापि तू प्रश्नीसी म्हणून सांगतो ऐके संपूर्ण इक्ष्वाकुवंशी मी नृगाभिधान राजा असता जाहलो सकळ दात्यान माझी प्रथम गणिले जाय माझे नाम नित्य नूतन विप्रोत्तम पाचारुनी पूजितसे सुवर्ण भूमी गज घोटक रथ शिबिकादी याने अनेक रत्न वस्त्र भूषणादिक नित्यदाने देतसे आणिक सुशिला सुलक्षण बहुदुग्धवती अतितरुण अविकलांगी वत्स संपन्न चतुस्तनी निरोगी कपिलवर्णा बहुसुंदरी न्यायार्जित पुष्ट शरीरी सुवर्ण शृंगी रौप्यखुरी वस्त्रालंकारी भूषित ऐषा अत्युत्तम गाया यथा विधिने पूजूनिया नित्य सुपात्र ब्राह्मणवर्या असंख्यात देतसे ऐसे चालत असता पाही कोणेक विप्रास दिलेली गाय चुकूनी माझ्या गोदना ठाई येऊनी मिळून राहिली तेनी न जाणता उणे नित्यवत देता गोप्रदानी त्यातूनी एके विप्राकारणे तीच गाय दीधली तियेसी तो विप्र घेऊनी जात असता गृहा लागुनी पूर्वींचा प्रतिगृहिता धनी चित प्राप्त जाहला तेणे ती पाहिली गाय आणि म्हणे ही माझी गाय होय प्रतिगृहिता म्हणे हे काय आता राय मज दीधली अजून माझा हात न सुकला विप्रा तुझका चळ लागला उभयतांचा विवाद चालला मग ते आले मज पाशी ते स्वार्थ तत्पर दोघे जण बोलू लागले मज लागून राया तू आहे शिकवण दाता किंवा अपहरता अरे एकासी दिलेली गाय पुन्हा तुझ्यासी देतो सिकाय दत्तापहरण हा न्याय तुझ लागेच शोभतो ते तयांचे ऐकून भाषित मजला झाला भ्रम अत्यंत तयांची प्रार्थना केली बहुत परिती व्यर्थ जाहली पूर्वील विप्रासी लक्ष गाया देऊ लागलो यदुराया परिह्यान घे म्हणून टाकून गेला तो दुजाने कथिले ह्या धेनू विण 10 लक्षही न घे मी आन मग तो तीच धेनू घेऊन स्वगृहा जाता जाहला पुढे मी पावता निधन यमदूत गेले घेऊन यमधर्मराय मज लागून प्रश्निता झाला ऐसे की अरे तू प्रथम शुभ भोगीसी की अशुभचे भोगू इच्छिसी तुवा केलेल्या पुण्यकर्मासी अंतनसे साचार तेव्हा म्या तया सांगितले अशुभची सर्व भोगितो पहिले ते ऐकून यमधर्मे कथिले पतन पावे सत्वर तव मी झालो सरठ रूप तेथे दुःखे भोगिले अमूप तव दास्याचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती असे आज तुझे दर्शन झाले याने सर्व पाप लोपले हे दिव्य स्वरूप लाभले त्रिजगी धन्य जाहलो आता येतो गा यदुपती कृपा दृष्टी पाहे मज प्रती ऐसे बोले तो नृगनृप भूपती तव दिव्य यान पातले तया माझी बैसोन तत्क्षणी नृगराज गेला ब्रह्म सदनी असो श्री हरी चक्रपाणी सिंधुजे लागी सांगत अहो कांते नृगराजा लागून ब्रह्मस्वयोगे जाहले पतन परिपूर्वी सत्समागम पूर्ण घडला होता तयासी तेणे योगे त्या घोरवनी श्रीकृष्णाचे दर्शन होऊनी तयाच्या करस्पर्शे करुनी उद्धरोनिया गेला तो ऐसा सत्संगतीचा महिमा म्हणून तेथे ठेविता प्रेमा इह परलोकी सकळ कामा पूर्णता होय निश्चये आणि साधूंचे दर्शन स्पर्शन कीर्तन किंवा अनुस्मरण महातीर्थां परिपावन आहे जाण सिंधुजे या लागी सकल जनांनी साधू पूजन कीजे अनुदिनी तेणे योगे कैवल्यदानी संतुष्ट राहतो सर्वदा त्यातूनही अधिक मासात सद्ब्राह्मण पूजिता सतत त्रैलोक्य ऐसे यथार्थ होते यात संशय नसे जरी सर्व लक्षणी सुसंपन्न ऐसा कोणी न मिळे ब्राह्मण तरी एक लक्षणे युक्त महान त्याचेही पूजन करावे अधिक मासी विप्रपूजिता तृप्त होती सर्व देवता ब्राह्मणार्चना विणरिता दिवस वृथा दवडू नये गंगादी तीर्थी स्नानेसी जे महापुण्य ये हातासी त्याहूनी विशेष अधिक मासी विप्रार्चनेसी येत असे विप्रार्चना परता नेम दुसरा नसेची पै उत्तम धर्मार्थ मोक्ष आणि काम यानेच सकळ साधते ऐसा विप्रार्चनाचा प्रभाव म्हणून अन्य टाकून सर्व ब्राह्मणाची पूजाच सदैव
पुरुषोत्तम मासी कीजिए, ऐसे विष्णूने कथिले असता, आनंदो निक्षीरा बुद्धी दुहिता, विनय पूर्वक दीपदान वार्ता, तयासी कृष्णती जाहले, ती कथा परम पावन, पुढच्या प्रसंगी वर्णिजेल पूर्ण, तरी श्रोते जनी स्वांतःकरण, सावधान राखिजे. श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन्नारदीय पदमाधार, सज्जन श्रोते ऐकोत चतुरा, एकादशाध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा तऱ्हेने आपण 11व्या अध्यायाचं पठण केलेलं आहे. या अध्यायामध्ये आपल्याला आज काय माहिती मिळाली हे आता आपण बघणार आहोत. लक्ष्मीने महाविष्णूंना विचारले की दान घेणारा ब्राह्मण सत्पात्र असावा असे आपण आम्हाला सांगितले. त्याची काही लक्षणेही तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे की तो सत्पात्री म्हणजे कसा असावा, परंतु त्या सत्पात्रतेची सर्व लक्षणे मला कळावी असे मला वाटते आणि म्हणून ती मला सविस्तर पूर्वक सांगा अशी महालक्ष्मींनी महाविष्णूंना विनंती केलेली आहे. आणि मग महाविष्णू आता लक्ष्मीला काय सांगताय, सत्पात्री ब्राह्मणाची सविस्तर लक्षणे. तर मग ती कशी, तप करणारा, अहिंसा करणारा, सत्य भाषण बोलणारा, अध्ययन किंवा अध्यापन कार्य करणारा, यजन किंवा याजन करणारा, दान आदान करणारा, अशी सर्व कर्मे पूर्ण यथाविधी करणारा असा ब्राह्मण हवा. सर्व शास्त्रे जाणणारा, निर्लोभी, पुराण वक्ता अशा ब्राह्मणाची सर्व उपचाराने आदराने पूजा करावी. मग महाविष्णूने सांगताना काय काय सांगितलेलं आहे की तप करणारा असावा, तपाचरण करणारा असावा, नंतर अहिंसा करणारा असावा. कोणावरतीही पशु असो किंवा पक्षी असो किंवा आपल्याच प्रमाणे अन्य कोणी मानव असो त्यावरती हिंसा न करणारा, अहिंसेने राहणारा असा ब्राह्मण असावा. त्यानंतर कायम सत्य भाषण बोलणारा असा तो असावा, म्हणजे असत्य भाषण त्याच्या तोंडून कधीही होऊ नये. नंतर अध्ययन किंवा अध्यापन असा करणारा असावा. आता अध्ययन म्हणजे काय, तर शिकणे. तर मग तो बटू असावा, समजा शिकणारा असावा. किंवा अध्यापन करणारा म्हणजे अध्यापन करणं म्हणजे काय, तर शिकविणारा म्हणजे कोण, तर शिक्षक. म्हणजे काय, तर शिक्षक असावा. त्यानंतर यजन याजन करणारा. आता यजन याजन म्हणजे काय, तर नेहमी होम हवन करणारा. मग त्याच्यामध्ये आपण अग्निहोत्र मागच्या अध्यायामध्ये बघितलेलंच होतं की नित्य अग्नीची सेवा करणारा, नित्य होम हवन इत्यादी विधी करणारा. मग तो स्वतः करणारा असो म्हणजे स्वतः तो होम हवन करणारा असो किंवा मग दुसऱ्यांसाठी होम हवनाचा विधी तो सांगणारा असो, अशा तऱ्हेचा. नंतर दान आदान करणारा, दान देणारा. ज्या पद्धतीने तो दान घेणारा असावा त्याच पद्धतीने तो दान देणारा देखील असावा. म्हणजे त्याच्याकडून देखील दान हे घडलेलं पाहिजे. अशा तऱ्हेचं दान आदान करणारा, ही 6 कर्म नित्य करणारा. त्यानंतर सर्व कर्म पूर्ण यथाविधी करणारा. जी कुठली पण कर्म त्याच्याकडे येतील. मग आता कर्म म्हणजे काय, आता तुम्ही सांगा ब्राह्मणाकडे काय कर्म येणार आहेत. तर मग गुरुजी आमचं सत्यनारायण सांगून द्या, गुरुजी आमच्यासाठी ग्रहशांती सांगून द्या, गुरुजी आमच्यासाठी वास्तुशांती सांगून द्या, गुरुजी आमच्यासाठी अधिक मासाची पोथी वाचून द्या, गुरुजी आमच्यासाठी वास्तुशांती नवचंडी असं विधी करून द्या. तर अशा तऱ्हेची कर्म ही त्या ब्राह्मणाकडे आलेली असतात. तर ही सर्व कर्म यथाविधी जशा पद्धतीने शास्त्रात सांगितले गेलेली आहे त्याच पद्धतीने तो करून देणारा असा असावा. असा ब्राह्मण हवा. सर्व शास्त्र जाणणारा, सर्व प्रकारची शास्त्र ज्याला माहिती आहे. कुठल्याही प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये आला तर त्या प्रश्नाचं त्याने उत्तम प्रकारे समाधान करून देणारा असा तो असावा. त्यानंतर निर्लोभी असावा. हे मी तुम्हाला मागे पण सांगितलं की जर आपल्याला दान मिळतंय तर मग हा मला 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 असा करणारा तो नसावा, निर्लोभी असावा. त्यानंतर पुराण वक्ता असावा, म्हणजे पुराणांचं वाचन करणारा,
पुराणांचं पारायण करणारा अशा तऱ्हेचा तो ब्राह्मण असावा. अशा ब्राह्मणाची सर्व उपचाराने आदराने पूजा करावी. मग असा जो कोणी ब्राह्मण असेल ज्याच्यात ही सर्व वर सांगितलेली किंवा मी तुम्हाला आता जी काही लक्षणं सांगितली ही सर्व लक्षणं ज्या ब्राह्मणाच्या अंगी आहे त्या ब्राह्मणाची यथाविधी पूजा करावी. आणि पूजा प्रकार कसा आहे तर मग त्यांना बोलवावं, आपल्यापेक्षा उंच आसनावरती म्हणजे मग चौरंगावरती बसवावं, त्यांची पाद्यपूजा करावी, त्यांचं मधुपर्क पूजन आपण करावं, योग्य सत्कार त्यांचा करावा. अशा तऱ्हेने यथाविधी सर्व उपचारांनी त्यांची पूजा करावी. आणि मग त्यांना आपण ते गोदान असो किंवा अन्य कुठलंही दान असो हे अशा सत्पात्री ब्राह्मणालाच दिलं गेलं पाहिजे. अशा तऱ्हेची माहिती भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगत आहे. गुणांनी अंशतः पात्र ब्राह्मण कोणते तर 3 प्रकारचे ब्राह्मण त्यांनी सांगितलेले आहे महाविष्णूंनी. कोणते 3 प्रकार तर एक म्हणजे केवळ फक्त तपाचरण करणारा, तप करणारा ब्राह्मण ज्याच्याकडे फक्त आणि फक्त तो तप आचरण करतो असा एक प्रकार. दुसरा प्रकार कसा तर तो केवळ विद्वान, संपूर्ण वेद पुराण शास्त्र यांचं सर्व त्याने पठण म्हणजे अध्ययन केलेलं आहे आणि या सर्वांची जाण त्याला आहे अशा तऱ्हेचा विद्वान. आणि तिसरा प्रकार म्हणजे वेदवेत्ता म्हणजे जो गुरुगृही राहून किंवा वेद पाठशाळांमध्ये राहून वेदांची संहिता म्हणा किंवा त्याच्या पुढचे जे 10 ग्रंथ आपल्याला सापडतात, 6 अंग सापडतात, वेदाचं संपूर्ण पठण झालेला जो वेदांबद्दल सांगतो, वेदऋचा म्हणतो, वेदांबद्दलची संपूर्ण माहिती ह्या आपल्याला सांगत असो अशा ब्राह्मणाला आपण काय म्हणतो तर वेदवेत्ता. मग अशा तऱ्हेचे हे 3 मुख्य प्रकार महाविष्णू महालक्ष्मीला सांगत आहे. बरं ह्याच गुणांबरोबर अजून काय असावं तर मग तो सशील असावा, त्याच्यामध्ये शालीनता भरपूर असावी, सत्य भाषण बोलणारा असावा म्हणजे कायम तो व्यक्ती सत्य बोलणारा हवा, त्याच्या तोंडाने कधीही असत्य भाषण बाहेर पडू नये, सत्य भाषण करणारा, शुचित्व पाळणारा म्हणजे पवित्रता राखणारा, संपूर्ण पवित्रता पाळणारा असा शुचित्व ब्राह्मण, हरिभक्त ब्राह्मण. हरिभक्त म्हणजे महाविष्णूंची म्हणा किंवा श्रीकृष्णाची म्हणा किंवा पुरुषोत्तमाची म्हणा वा भक्ती करणारा असावा. त्यानंतर शुद्धच अन्न घेणारा म्हणजे जो ब्राह्मण हमेशा नित्य नेमाने शुद्ध अन्न भक्षण करतो किंवा शुद्ध अन्न घेतो असा ब्राह्मण असावा. त्यानंतर तो निरव्यसनी असावा म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला व्यसन नसावं असा निरव्यसनी असावा. संतोषी असावा, समाधानी असावा म्हणजे काहीही त्याला मिळालं तरी त्यामध्ये तो संतुष्टता मानणारा असा असावा, संतोषी वृत्तीचा असावा. अकिंचन असला तरी समाधानी असावा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तो संतोषी असावा, समाधानी असावा. असा विप्र म्हणजे असा ब्राह्मण हा वंदनीय आहे असं भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगता आहे. देवतांच्या उपासना जर केल्या तर त्याची क्षणिक फळं मिळतात. आता देवतांच्या उपासना केल्यानंतर क्षणिक फळं मिळतात म्हणजे आपण काय सांगू शकतो तर समजा एखादी गोष्ट मला हवी आहे, माझ्या मनातली एखादी इच्छा आहे आणि मग ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हे देवा मी तुझं पूजन करतो असा संकल्प आपण करतो आणि त्या देवाची पूजा करतो. मग तसं जर आपण बघायचं झालं उदाहरणार्थ तर मग समजा सत्यनारायण आमच्या सर्व प्रकारचं मांगल्यता आम्हाला प्राप्त व्हावी आणि म्हणून आम्ही सत्यनारायणाचं पूजन करतो असा संकल्प आपण सत्यनारायण पूजनाच्या अगोदर करतो आणि मग ती सत्यनारायण पूजा करतो. आणि मग ही सत्यनारायण पूजा झाल्यानंतर सर्वसाधारणतः गुरुजी मंडळी काय सांगत असतात तर 45 दिवसांच्या आत आपल्याला किंवा त्या 45 दिवसांपर्यंत त्याच्या मनातली जी इच्छा असते ती पूर्ण होण्याची शक्यता असते. मग त्यानंतर पुन्हा दुसरी इच्छा उत्पन्न झाल्यानंतर पुन्हा ती पूजा करावी लागते. याला म्हणतात की देवतांच्या उपासना केल्यानंतर क्षणिक फळ जे आपल्याला प्राप्त होतं, परंतु संत सज्जनांच्या संगतीत भगवत भक्ती व मुक्ती निश्चित मिळते. म्हणजे जर आपण संतांच्या सज्जनांच्या जवळ राहिलो, त्यांची सेवा केली, त्यांच्या संगतीत राहिलो तर मात्र आपल्याला क्षणिक फळ मिळत नाही. तर कसं फळ मिळतं
भगवत भक्तीचं फळ भेटतं आणि शेवट म्हणजे डायरेक्ट आपल्याला मुक्तता प्राप्त होत असते. म्हणून काय सांगितलं गेलेलं आहे की संतांची सेवा करा, सज्जनांची सेवा करा. आता या सज्जनांमध्ये जे आपण ब्राह्मणाची लक्षणं आपण जी बघितलेली आहे, असे ब्राह्मण देखील या सज्जनांच्या ठिकाणी येत असतात. मग त्यांच्या संगतीत देखील आपण राहिलं पाहिजे असतो आणि त्यांची सेवा ही आपल्या हातून घडली पाहिजे असते. अशा तऱ्हेचं भगवान महाविष्णू हे महालक्ष्मीला सांगत आहे. नुसती तीर्थक्षेत्र ही साधू कृपेविना व्यर्थ आहे. म्हणजे आपण तीर्थक्षेत्री गेलो, समजा आता आपलं नाशिक म्हणजे तीर्थक्षेत्रच आहे. या तीर्थक्षेत्री जेव्हा आपण असतो तर या तीर्थक्षेत्री जर साधू संत सज्जन मंडळी जर नसतील तर मग या तीर्थक्षेत्राला काही अर्थ राहील का? काही महत्व प्राप्त होईल का? नाही होणार. कारण की ही साधू मंडळी, ही संत मंडळी, ही विद्वान मंडळी हे काय करत असतात? ह्या तीर्थक्षेत्रावरती अभ्यास करत असतात. याची संपूर्ण माहिती ही सर्वसाधारण जनमानसांपर्यंत पोहोचवत असतात आणि मग याच्याने या तीर्थक्षेत्राचं महत्व हे सगळ्यांना समजत असतं. म्हणून काय सांगताय भगवान महाविष्णू की नुसती तीर्थक्षेत्र ही साधू विना व्यर्थ आहे. त्यानंतर तीर्थक्षेत्रांपेक्षा सज्जन साधू यांचे दर्शन, सेवा, स्पर्श, कृपा यांचे फल फार मोठे आहे. म्हणजे फक्त तीर्थक्षेत्री गेलो आणि तीर्थस्नान केलं तर मी आता मुक्त झालो, म्हणजे आता जसं आपण म्हणतो की तुम्ही गोदावरी नदीत या, स्नान करा म्हणजे तुमची सर्व पाप नष्ट होतील. मग आपण काय करतो? फक्त गोदावरी नदीत जातो, 3 डुबक्या मारतो की हा चला संपलं, आपलं सर्व पाप संपलं, पुण्यपदरी पडलं, पुन्हा नव्याने पाप करायला सुरुवात. अशा तऱ्हेचा जो काही विचार असतो तो ह्याच्यापेक्षा काही पटीने पुढे जाऊन काय असतं तर साधू सज्जनांची जर आपण सेवा केली, त्यांच्या संगतीत जर आपण राहिलो तर त्यांच्या दर्शनाने म्हणा किंवा त्यांच्या सेवा केल्याने म्हणा किंवा त्यांच्या आता सेवा करताना त्यांच्या संगतीत राहताना कधी मधी आपला स्पर्श हा होत असतो. मग त्या स्पर्शाने म्हणा किंवा त्यांच्या कृपादृष्टीने म्हणा आपलं कल्याण हे कायमस्वरूपी होत असतं. म्हणून आपण एक म्हण कायम काय म्हणत असतो? सदावर्ताचा कण आणि साधू संतांचा क्षण हा अतिशय महत्वाचा असतो. म्हणजे बघा, तुम्ही जर एखाद्या साधू सज्जनांची किंवा सत्पुरुषाची या अशा विद्वान ब्राह्मणाची सेवा करत राहिले ना तर एक दिवशी त्यांची बरोबर तुमच्यावरती कृपादृष्टी पडते आणि ती कृपादृष्टी, ती क्षणाची कृपादृष्टी देखील आपल्याला या भवसंसार सागरातून तरुण नेत असते. संपूर्ण पाप नष्ट होतात आणि अंतिम पद म्हणजे ज्याला मोक्षपद आपण म्हणतो की पुन्हा जन्म नाही, अशा तऱ्हेचं मोक्षपद आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपण भगवान महाविष्णूंच्या ठिकाणी जात असतो. अशा तऱ्हेने साधू सज्जनांचं, विद्वान ब्राह्मणांच्या संगतीत राहण्याचं, त्यांचं पूजन करण्याचं काय महत्व आहे हे आपल्याला भगवान महाविष्णू म्हणजे महालक्ष्मीला सांगताय आणि तो संवाद रूप वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला सांगत आहे. एका सद्विप्राच्या पूजेने व सेवेने त्रैलोक्याची पूजा केल्यासारखे होते. ब्राह्मणाच्या धनाचा अपहार कधी करू नये, त्यामुळे पाप लागून त्या अपहरण करणाऱ्याचा सर्वनाश होतो. म्हणजे बहुतांश वेळेला काही प्रसंग आमच्या सोबत असे घडतात की गुरुजी आमच्याकडे ना सत्यनारायण पूजा आहे, एवढी पूजा करून द्या. आणि मग पूजा वगैरे झाल्यानंतर मग गुरुजी आज थोडस ना अडचण आहे, तुमची दक्षिणा आम्ही नंतर देतो. आता गुरुजी मंडळी काय म्हणतात, ठीक आहे बाबा नंतर दे, काय हरकत नाही. पण मग काही वेळेला काय होतं, मग हे चुकून मागून असो किंवा मुद्दामून होऊन केलेला असो की नंतर ती दक्षिणा देण्याचा यजमानांना विसर पडतो आणि गुरुजींनाही ती दक्षिणा घेण्याचा विसर पडतो. मग याच्याने काय होतं की गुरुजींची दक्षिणा हरण केल्याचा म्हणजे अपहार केल्याचा दोष हा त्या यजमानांना लागत असतो किंवा दात्याला लागत असतो. म्हणून कधीही ब्राह्मणाच्या धनाचा अपहार करू नये. त्याचं अक्षम्य पाप आपल्या पदरी पडत असतं आणि मग या पापाने संपूर्ण सर्वनाश हा आपला होत असतो. म्हणून ब्राह्मणाच्या धनाचा कधीही अपार करू नये. राजाने देखील ब्राह्मणांची संपत्ती हरण करू नये.
म्हणजे समजा एखादा राजा असला तर त्या राजाने देखील अशा ब्राह्मणाच्या संपत्तीचं हरण करू नये. मी जसे त्यांना पूज्य मानतो तसे त्यांना पूज्य मानणारे जे साधक असतात त्यांचे परम कल्याण होते. आता इथे बघा भगवान महाविष्णू काय म्हणताय की मी जसं त्यांना पूज्य मानतो. कोणाला? ब्राह्मणांना. कारण ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्यः कृतः ऊरू तद्वैश्यः पदभ्याग् शूद्रो अजायत. अशा तऱ्हेची एक ऋचा आपल्याला वेदामध्ये सापडते. ब्राह्मणस्य मुखमासीत, ब्राह्मण हे माझे मुख आहे असं स्वतः भगवान महाविष्णू म्हणत आहे. दैवाधीनं जगत सर्वम मंत्राधीनं तु दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवतम असं देखील महाविष्णू हे म्हणत असतात. म्हणजे हे जगत, हे संपूर्ण जगत हे कोणाच्या अधीन आहे? तर देवांच्या अधीन आहे. मग आणि ते देव कोणाच्या अधीन आहे? तर ते मंत्रांच्या अधीन आहे. आणि मग हे मंत्र कोणाच्या अधीन आहे? तर ते ब्राह्मणांच्या अधीन आहे. आणि म्हणून मला ब्राह्मणो मम दैवतम, म्हणून माझं दैवत हे ब्राह्मण आहे असं भगवान महाविष्णू कायम स्वरूपी सांगत असतात. आणि म्हणून ते लक्ष्मीला देखील हेच सांगताय की मी जसं त्यांना पूज्य मानतो तसंच त्यांना पूज्य मानणारे जे कोणी साधक असतील त्यांचं मी हमेशा कायम स्वरूपी परम कल्याण करून देत असतो. परंतु त्यांचा जर कोणी अपमान करत असेल, त्यांचा जर कोणी त्यांचं धन अपहार करत असेल, अपमान करत असेल तर मात्र त्याला अक्षम्य असं पाप त्याच्या पदरी पडत असतं आणि संपूर्ण सर्वनाश त्याचा हा होत असतो. अशा तऱ्हेचं ब्राह्मणाचं महत्व, सत्पात्री ब्राह्मणाचं महत्व हे भगवान महाविष्णूंनी महालक्ष्मीला सांगितलेलं आहे. ते पुढे काय सांगताय? ते सांगताय की मी तुला आता नृग राजाची कथा सांगणार आहे. मग कोण होता हा नृग राजा? एकदा कृष्णाचे बाळ गोपाळ खेळता खेळता दमले होते आणि त्यांना प्रचंड प्रमाणात तहान लागलेली होती. म्हणून त्यांनी काय केलं, ते एका विहिरी पाशी गेलेले की चला बा आता विहिरी जवळ जाऊ, कमीत कमी त्या विहिरीत पाणी असेल, त्याच्याने आपली तहान तरी भागेल. म्हणून त्यांनी त्या विहिरीमध्ये असं डोकून बघितलं तर काय, पाणीच नाही, कोरडी ठाक विहीर. आणि त्यामध्ये एक प्रचंड मोठा सरडा पडलेला त्यांनी बघितलेला आहे. त्यांनी काय केलं की पहिले दोरी टाक, त्या दोरीने त्या सरड्याला धरायला लाव किंवा त्याला बांध आणि मग त्याने त्याला ओढ वरती, असे ते करू लागले. सरडा जो होता तो प्रचंड मोठ्या स्वरूपाचा होता आणि शेवटी हे लहान लहान यांच्याकडनं तो कुठे खेचलाच गेला जात नव्हता, त्याला वरती आणूच शकत नव्हते. मग त्यांनी काय केलं, ते लगेच धावत धावत श्रीकृष्णाकडे गेलेले आहे आणि श्रीकृष्णाला त्यांनी सांगितलेले की अहो त्या विहिरीजवळ आम्ही पाणी प्यायला गेलो पण तिथे पाणी नाहीच आहे, पण एक प्रचंड मोठा सरडा त्यात पडलेला आहे, चला 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 लवकर. मग श्रीकृष्ण तिथे आलेले आहे. श्रीकृष्णांनी त्या सरड्याला बघितलेलं आहे आणि आपल्या दैवी शक्तीने त्या सरड्याला त्यांनी बाहेर काढलेला आहे. त्यावेळेला कृष्णाचा त्या सरड्याला स्पर्श झालेला आहे आणि आश्चर्य असं की तो स्पर्श होताच त्या सरड्याचं स्वरूपच नष्ट झालं. ते स्वरूप बदलून लगेच तो दिव्य देह मनुष्य असा झालेला आहे आणि मानव देहधारी राजा स्वरूप त्याचं झालेलं आहे. सर्वांना खूप आश्चर्य वाटलेलं आहे. मग त्या नृगराजाने काय केलं, लगेच श्रीकृष्णांना नमस्कार केलेला आहे आणि त्यांच्यासोबत श्रीकृष्णांसोबत जे काही अजून बाळ गोपाळ होते त्या सर्वांना आणि श्रीकृष्णाला त्याने आपलं पूर्व कथन सांगायला सुरुवात केलेली आहे. त्याने काय सांगितलं होतं की मी इक्ष्वाकू वंशाचा राजा होतो, माझे नाव नृग असे होते, मी मोठा उदारदाता म्हणून प्रख्यात होतो, मी नित्य नवनवीन ब्राह्मणांचा सन्मान करायचो, सत्कार करायचो आणि त्यांना दान देत होतो. मग त्या दानामध्ये रत्न असतील, वस्त्र असतील, भूषण असतील, सुवर्ण असेल, सुलक्षणी गाय असतील, अशा नाना तऱ्हेची दानं मी त्या ब्राह्मणांना दान देत होतो. त्याच्यामध्ये काही काही वेळेला तर रथ, पालख्या, वाहन अशी देखील दानं मी त्यांना देत असायचो. एकदा एका ब्राह्मणाला मी पुष्कळ गायी दान दिलेल्या होत्या. त्यांचा कळ घेऊन तो ब्राह्मण आपल्या नगराकडे दान घेऊन चाललेला होता आणि मग काय झालं की तो जात असताना त्याचे त्या कळपातली एक गाय चुकून मागे राहून गेली आणि बाकीचा कळप आणि ते ब्राह्मण ते घेऊन पुढे आपल्या गावाकडे घराकडे निघून गेलेले आहे.
मग ही जी गाय पाठीमागे राहून गेली ही पुन्हा परत आली आणि त्या राजाच्या इतर गायींच्या समुदायामध्ये जाऊन मिसळली गेली. पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरे ब्राह्मण जे आलेले होते त्या ब्राह्मणांची यांनी सेवा केली, त्यांचा सत्कार केला, सन्मान केला आणि त्यांना पुन्हा गायी दान दिल्या. त्यावेळेला आधी दान दिले गेलेली गाय ही जी मागे राहून गेली होती पुन्हा त्याच समुदायात गेली आणि त्याच गायीच्या समुदायाचं दान त्या राजाने दुसऱ्या ब्राह्मणाला केलेलं होतं. मग त्यावेळेला काय झालं, तो ब्राह्मण आला आणि हा ब्राह्मण जात होता. दोन्ही ब्राह्मणांमध्ये आपापसातच वादविवाद झाले. नाही, ही गाय तर मला दान मिळालेली होती, मग हे तू कसं काय घेऊन चाललेला आहे. मग दुसरा ब्राह्मण त्याला म्हणाला की अरे तुला कसं काय दान मिळाली, आता तर राजाने मला हे सगळं दान दिलेलं आहे आणि हे काय मी आता ती तुमच्या समोरच घेऊन चाललेलो आहे, तर म्हणजे कसं झालं. असं म्हणून त्या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागलेली आहे. दोघेही ब्राह्मण एकमेकांना ऐकूनच घेत नव्हते. मग त्यांनी काय केलं, ते दोघेही वाद करत करत माझ्याकडे आले. मग जो आधीचा ब्राह्मण होता ज्याला गाय दान दिलेली होती पण त्याच्याकडे म्हणजे ती गाय पाठीमागे राहून गेली, ही चुकीने खरं तर ती मागे राहून गेलेली होती आणि पुन्हा समुदायात येऊन मिसळलेली होती आणि पुन्हा त्याचं दान झालेलं होतं. हे तर चुकीने झालेलं होतं, पण तरी सुद्धा ते ब्राह्मण मानायला तयार नव्हते. एकाला दिलेली गाय तू दुसऱ्याला कशी काय देऊ शकतोस, अशा तऱ्हेचा प्रश्न तो ब्राह्मण त्या राजाला विचारू लागलेला होता. मग त्यावरती राजा त्याला काय म्हणाला, मी दुसरी गाय देतो पण रागवू नका, ही चूकभूल झालेली आहे, तरी आपण आम्हाला क्षमा करा, असा अतिशय विनयाने तो त्या ब्राह्मणाला सांगू लागलेला होता. परंतु तो ब्राह्मण हे ऐकून घ्यायला तयारच नव्हता. तो फक्त एवढंच म्हणत होता की मला दिलेली गाय तू मला न देता ती पुन्हा घेऊन दुसऱ्या कोणाला कसं काय देऊ शकतो. मग त्यावरती शेवटी राजाने काय केलं की गुरुजी, अहो मी तुम्हाला दुसऱ्या 1,00,000 गायी देतो, पण तुम्ही ही चूक माझी पदरी घ्या आणि मला क्षमा करा. अशा तऱ्हेचं ते घडी राजाने त्या ब्राह्मणाला विनंती केलेली आहे, पण त्या ब्राह्मणाने ऐकलं नाही आणि दुसऱ्या ब्राह्मणाने देखील राजाचं म्हणणं ऐकलं नाही. जी गाय एकदा दान दिली गेली ती मला दान मिळाली आणि म्हणून मी ती घेऊन जाणार, अशा तऱ्हेने ते गाय घेऊन तिथून चालले गेलेले आहे. आणि मग काय झालंय की मग याला दोष लागलेला आहे. ह्या न कळत घडलेली घटना आहे, परंतु दोष मात्र राजाला लागलेला आहे. मग काय झालं की पुढे काही वर्षांनंतर राजा हा निधन पावला आणि यमराजा समोर जाऊन उभा राहिलेला आहे. मग आता यमराजाने काय म्हटलंय की तू पहिले पाप भोगशील का पुण्य भोगशील. मग राजा काय म्हणाला की नाही, मी अगोदर पाप भोगून घेतो. मग तेव्हा दत्त अपहरण ह्या दोषाचा हा दोष तुला लागलेला होता, दुसऱ्याचं दान हरण केल्याचा दोष तुला लागलेला आहे आणि म्हणून त्याचा परिणाम असा झाला की याला सरड्याचं रूप मिळालेलं आहे किंवा सरड्याचा जन्म याला प्राप्त झालेला आहे आणि तो तिथे मग त्या विहिरीमध्ये सरडा होऊन पडलेला होता. अशा तऱ्हेने मग जेव्हा श्रीकृष्णाने त्याला स्पर्श केला आणि श्रीकृष्णाचा स्पर्श झाल्यानेच पुन्हा त्याला दिव्य देह प्राप्त झालेला होता आणि असा दिव्य देहधारी राजा लगेचच त्याला घ्यायला विमान आलेला आहे आणि त्या विमानामध्ये बसून तो आता विष्णू लोकी गमन करता झालेला आहे. त्याने पूर्वायुष्यामध्ये अशा भरपूर प्रकारची दानं केलेली होती आणि म्हणून त्याच दानांच्या पुण्याने त्याला महत्पद प्राप्त झालेलं होतं. अशा तऱ्हेची एक छोटीशी कथा भगवान महाविष्णूंनी लक्ष्मीला सांगितलेली आहे. हेच कथानक, हाच प्रसंग वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला सांगत आहे. अशा तऱ्हेची कथा आपल्याला या 11व्या अध्यायामध्ये बघायला मिळालेली आहे. आजचं दान विशेष काय आहे आणि आजचं व्रत विशेष काय आहे हे आपण काल बघितलेलं आहे. तर उद्याचं दान विशेष काय असणार आहे आणि व्रत विशेष काय असणार आहे हे आपण आज बघणार आहोत. म्हणजे काय होईल तर त्या वस्तूंची तुम्हाला पूर्तता करून घेता येईल आणि मग उद्याचं आपलं पारायण झाल्यानंतर लगेचच त्या गोष्टींचं तुम्हाला दान देता येणार आहे. तर उद्या एकादशी असल्याने उद्याची देवता ही वामन देवता सांगितली गेलेली आहे आणि या वामन देवतेसाठी आपण काय दान करू शकतो तर दूध किंवा दही हे आपण दान करू शकतो. त्यानंतर उद्याचं व्रत विशेष काय आहे तर 1 महिनाभर दररोज
तेलाचा दिवा, घरामध्ये आपली कृष्णाची मूर्ती आपण देवघरात ठेवतोच, तर ते देवांपुढे तेलाचा दिवा लावावा, महिनाभर तेवत ठेवावा. आणि असं महिनाभर झाल्यानंतर तुम्हाला ज्या धातूचा दिवा आवडेल, तांबे असेल, पितळ असेल, कोणी कोणी सोन्याचं देखील दान करतात, सोन्याचा दिवा, चांदीचा दिवा देखील दान करतात. तर मग तुम्हाला ज्या धातूचा दिवा दान करणं शक्य असेल त्या धातूचा उत्तम असा दिवा आणून तो सत्पात्री व्यक्तीला दान द्यायचा आहे. अशा तऱ्हेचं एक व्रत विशेष आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि उद्याचं दान विशेष काय आहे, तर दूध किंवा दही हे आपण उद्या दान करायचं आहे. अशा तऱ्हेने आपण उद्याचं दान विशेष व व्रत विशेष बघितलेलं आहे. उद्या आपल्याला 12व्या अध्यायाचं पारायण करायचं आहे, म्हणजे पठण करायचं आहे आणि त्याचं निरूपण उद्या आपण बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.